हे 3⁴ तीनाचा चौथा घात भागिले तीनाचा x इज इक्वल टू 59049 असं म्हणलंय. 3⁴ 3⁴ बाय 3x. जेव्हा भागाकार असतो तेव्हा वरती जाऊन तो वजा होतो, म्हणजे हे 3⁴ मायनस x होणार, आणि गुणाकार असतो तेव्हा अधिक होतो, म्हणजे हा 3x कसा होणार होता 3⁴ मायनस x होणार. बेस सेम आहे 33 इज इक्वल टू 59049. तर x ची किंमत किती पाहिजे. आता x ची किंमत 6 घेतली तर तीनाचा वजा दुसरा घात होईल, म्हणजे 1/3 वर्ग होईल, म्हणजे 1/9 होईल. ती पॉईंट मध्ये किंमत येईल, म्हणजे 7 काय असणार नाही. 9 घेतला, तीनाचा 4तून 9 गेले म्हणजे 5, तीनाचा वजा 5वा घात म्हणजे तो तीनाचा वजा 5वा घात म्हणजे तो कधी येणार 1/3 5वा घात होणार, आणि तो किती पण संख्या असली तर 0 पॉईंट काहीतरी येणार. आपल्याला हा बेली मोठा आकडा 59 म्हणजे पॉझिटिव्ह वाले दोन्ही नंबर गेले. आता एक तर वजा 6 असणार किंवा वजा 9 असणार, कारण वजा 6 वरती गेल्यावर अधिक 6 होणार. हे तीनाचा 4 वजा 6 आहे, किंवा तीनाचा 4 वजा 10 आहे, म्हणजेच 4 वजा अधिक झाले तीनाचा 6 आणि 4 10वा घात, किंवा तीनाचा 4 वजा अधिक झाले 10 आणि 4 14 घात. हे दोघांपैकी एक उत्तर असणार. आता कसं काढायचं आपण ते उत्तर. अंदाजे फेकायचं का वजा 6 किंवा वजा 9, कारण एवढं तर करत बसू शकत नाही आपण पेपरमध्ये. तर इकडे लक्ष द्या. आता तीनाचा 0वा घात किती असतो. तीनाचा 0 घात 1, कोणत्याही संख्येचा 0 घात 1 असतो. तीनाचा पहिला घात 3⁴ 3 होणार. 3⁴ 9, 3⁴ 9 त्रिक 27. 27 नाही म्हणायचं, फक्त शेवटचं डिजिट म्हणायचं 7. आपल्याला युनिट डिजिट बरोबर जायचं. आता युनिट डिजिट जर 9 येतं ते शोधायचे फक्त. नंतर तीनाचा चौथा घात. हे 27ला परत 3 निघून काय 7ला 3 निघून 27ला 3 निघून काय 7ला 3 निघून काय, शेवटचं डिजिट तर आपल्याला तोच भेटणार आहे. 27ला 3 निघूनपेक्षा 7ला 3 निघून 7 त्रिक 21 1 बरोबर. नंतर तीनाचा 5वा घात. परत ह्या शेवटच्या युनिट डिजिटला 3 निघून 3 आलं. परत तीनाचा 6वा घात. ह्या शेवटच्या डिजिटला 3 निघून 3 त्रिक 9 आले बरोबर. तीनाचा 7वा घात. 9ला परत 3 निघून 9 त्रिक 27, म्हणजे शेवटला 7 आले. म्हणजे एक गोष्ट बघितली की तर 1 3 9 7 1 3 9 7. परत आता 7ला हे 7 आले बरं का इथं. परत 7ला तीनाचा 8वा घात घेतला तर ह्या 7ला 3 निघणार म्हणजे 1 येणार. म्हणजे 1 3 9 7 1 3 9 7 अशी सायकल रिपीट होणार. ही 4 4 ची सायकल आहे बरोबर. आता आपल्याला काढायचे 9वा घात युनिट डिजिट आला पाहिजे. 9वा घात याला इथं काय लागेल तीनाचा वर्ग लागेल, किंवा त्याच्यात 4 मिळवा. तीनाचा 2 आणि 4 6वा घात लागेल 9 शेवटला. तीनाचा स्क्वेअर लागन, तीनाचा 9वा घात लागन शेवटला 9 येण्यासाठी. ह्याच्यात परत 4 ची सायकल म्हणून 4 मिळवायचे. तीनाचा 6 आणि 4 10, 10ला पण येऊ शकते. तीनाचा परत 4 मिळवला तर 14ला सुद्धा येऊ शकते. आणि इथं आपल्या दोन्ही कंडिशन आहे, तीनाचा 10वा घात आणि तीनाचा 14वा घात. मग अशा वेळेस थोडंसं करणं पण गरजेचं आहे. पण एकंदरीत आयडिया बघितली तर हा त्याचा बेस आहे. हा आयडियाचा सायकल पकडता आली पाहिजे 4 4 ची. आपण हे सोडू शकतो. मग आता इलाजच नाही. दोन्ही ठिकाणी शेवटचा डिजिट 9 येणार आहे. मग ह्याच्या ठिकाणी वेळ भेटला तर पटकन जायचं. तीनाचा 3रा घातापर्यंत माहिती आहे 27, चौथा घात 81, 81 नंतर परत 5वा घात, परत 3 निघून 3 1 3 8 त्रिक 24, 5वा घात झाला. 6वा घात. वेळ भेटला तर फास्ट करायचा, भेटून जाईल उत्तर हे किंवा याच्यापैकी एकच. किंवा वेळ कमी भेटला तर निदान 2 ऑप्शन सुद्धा इलिमिनेट करू शकत होतो आपण. किंवा इथं वजा 10 असतं वजा 9च्या जागी. सॉरी हे वजा 6 आणि वजा 9 ऑप्शन उरलाय बरोबर आहे. वजा 6 आणि तर मी वजा 9 घ्यायला पाहिजे होते. म्हणजे 4 बघा नाही तर तीनाचा चौथा घात वजा हे वजा 6 ऑप्शन घेतला, म्हणजे तीनाचा 4 आणि 6 10वा घात झाला. आणि इथं तीनाचा चौथा घात वजा हा ऑप्शन वजा 9 9 आणि 4 13, तीनाचा 13वा घात. 13वा घात कधीच असणार नाही. 13व्या घाताचा कधीच युनिट डिजिट 9 असणार नाही. आपण काढले तीनाच्या 4च्या सायकलमध्ये असणार. एक तर तीनाचा
वर्ग असणार त्याचा 9 असणार, 3चा 2 आणि 4 6 त्याचा 9 असणार, 3चा 6 आणि 4 10 त्याचा 9 असणार, 3चा 10 आणि 4 14 असणार आहे. मग 3चा 10वाच घात बसतो फक्त, ज्याच्या शेवटला 9 डिजिट आहे. म्हणजे हाच पर्याय येऊन जाणार 21चं 2.